मी कर्मभूमीवर जन्म घेतला पोपटाच्या रूपात, परत तुमचं दर्शन झालं आणि मला शेवटचा जन्म मिळाला. 84 लक्ष योनीमध्ये जेव्हा मनुष्य फिरतो, जीव फिरतो, तेव्हा शेवटची योनी गायीची असते. गायीच्या योनीतनं नंतर मानव जन्म मिळतो जर पुण्य चांगलं असेल तर. त्याचे 84 लक्ष योनीचे पोपटाचे जन्म नष्ट झाले, डायरेक्ट तो गायीच्या जन्मात गेला कालवडचं. परत सत्संग नारदांचा मिळाला आणि ते सत्संग मिळाल्यावरती त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त की तो श्रीमंत घराण्यात एका राजाच्या कुटुंबात जन्माला आला. आणि परत भगवंता तुम्ही मला दर्शन दिलं, माझी अध्यात्माची वाट सुखकर झाली, याचं उत्तर त्या नवजात बालकाने नारदाला दिलं. लक्षात घ्या, सत्संगाचा महिमा काय हाय त्या ठिकाणाहून उचलले जाणार तुम्ही. आता एकनिष्ठ जर तुम्ही या ठिकाणी सेवा जर केल्यात तर, आता तुमची स्थिती काय ते आम्हाला माहिती आहे चांगली, स्थिती कुठली असो. आता दुःख आलं म्हणजे नरकात पण दुःखच असतं, सुख आलं तर आपल्या सुखाची दार काय असतात, चटकन मग ते ऐश्वर्य, कुठेतरी काहीतरी यश आलं तर यातच आपण गुरफटलं जातो. फार तर काय स्वर्गाचे सुख मिळतील. हे सुख दुःखाच्या पलीकडे हा परमार्थ आहे. आणि परत एकदा सांगतो, विश्वामध्ये अनंत अवतार झालेत, कलियुग चालू होऊन 5,500 वर्ष झालीत. दत्तप्रभूंचं कार्य ह्या कलियुगामध्ये आहे. जो कोणी जीव ह्या दत्तप्रभूंना, महाराजांना, ह्या प्रणालीला, दत्तप्रभू, श्रीपाद प्रभू, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना जो कोणी जीव शरण जाईल त्याचा जीवनाचा योगक्षेम श्री स्वामी महाराज सांभाळतील. तर आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपले कुठलेही प्रश्न भगवंताकडे सांगू नका, आमच्याशी कनेक्ट व्हा. एकदा अध्यात्माचा परिचय, त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. तुमचे सगळे प्रश्न हळूहळू का असेना हे सेवेत आल्यानंतर सगळे प्रश्न मिटतील. आपल्याला जास्त शिकलेल्यांची गरज नाही आहे. एकदा तुम्हाला वाचता लिहिता यायला लागलं खूप छान, पण एकदा तुम्ही सेवेत यायला लागलं, सेवेत येऊन तुम्ही घडलात, सेवेत येऊन तुम्ही साधना केलात आणि हे जे अतिउत्तम ज्ञान आहे ह्या ज्ञानाच्या राशीत जर तुम्ही आलात तर तुमच्या सकट कितीतरी पिढ्यांचा उद्धार होतो ज्या कुठे अडकून पडलेले असतात. आता आमच्याकडे आल्यानंतर काय होतं, लगेच पितृदोष लागतो सेवेमध्ये. का लागतो? जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करतात, भले मोठी शक्ती तुमच्या पाठीशी असते आणि त्या शक्तीच्या आधारावरती काय होतं की तुमचे जे वासनिक कुठेतरी अडकलेले पित्र असतात ते सरळ गतीने तुमच्याकडे येतात. का? तर तुमच्याकडनं, तुमच्या साधनेतनं त्यांना गती मिळणार असते. मग ते संसारामध्ये त्यांना जे दुःख असतात ते तुम्हाला होतात कालांतराने. आणि दत्तप्रभूंच्या छत्रछायेखाली तुम्हाला जेव्हा संकट येतं, आमच्याकडे कुठलाही प्रश्न आला, 21 पिढ्या तुमच्या हात जोडून आमच्याकडे उभ्या असतात. तुमचा प्रश्न हा किरकोळ असतो, त्या प्रश्नाला म्हणजे काहीच अर्थ नाही. तर त्या निमित्ताने तुमच्या 21 पिढ्या शुद्धीकरण केले जातात आणि त्यांना योग्य ती गती दिली जाते. त्याचे अनेक माध्यम आहेत. माध्यम आपण नारायण नागबली करू शकतो, श्रीपाद प्रभूंचा जप आहे, स्वामींचा जप आहे, गुरुचरित्र पारायण आहे, भागवताचं पारायण आहे, गायत्रीचे जप आहे. तर या माध्यमातून पितरांना अनेक प्रकारे योग्य ती गती मिळवली जाते आणि त्यांच्यातून तुमचे ते निर्वासनिक होतात, त्या वासना सुटतात आणि सहजच तुमचे प्रश्न संसाराचे हे सुटतात. तर ही क्रिया प्रक्रिया करायला कितीतरी तुम्ही गुरु करा आणि त्या गुरूंच्या माध्यमातून ह्या क्रिया प्रक्रिया होत नाही. पण क्षणार्धात आमच्याकडे आल्यावरती 40-50 वर्ष तप करणाऱ्यांपेक्षा आमच्याकडे 4 वर्ष 5 वर्ष देऊन टाका, तुमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं असेल. एवढं अद्भुत. तर इथं आल्यानंतर आधी तुमचे प्रश्न मार्गी लागतात. मग ते कुठलेही असो. ऑनलाईनच्या माध्यमातून काय होतं, आमच्या आता या संध्याकाळी आता बघा अनेक ठिकाणी समर्थांची बैठक होते. बैठकांमध्ये श्रीपाद प्रभूंचं
जे काही परंपरा आहे त्यांचं ज्ञान कथन सांगितलं जातं, पण आमच्याकडे बैठक घ्या संध्याकाळी 6:30-7ची असते. त्या बैठकीत ऑनलाईनच्या बैठकीमध्ये तुम्हाला जे 1300च्या काळामध्ये श्रीपाद प्रभूंनी ज्या लीला केल्यात त्या आत्ताच्या काळामध्ये आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर होतात. तुम्हाला देवांकडे द्यायची गरज पडणार नाही, देव तुम्हाला शोधत तुमच्या दाराशी येतील आशीर्वाद द्यायला. एवढी ताकद या सेवेची आहे. आमच्याकडे हजारो सेवेकऱ्यांना असे अद्भुत अनुभव आलेत. स्वयं दत्तप्रभूंनी श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात नाही साक्षात दर्शन दिलेत, त्यांच्या दाराशी थाप मारून त्यांच्याकडनं सेवा पूर्ण करून घेतल्या आहेत. आणि आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर देवता तुमच्या त्या कितीतरी दिवस झाले तुमचे देव सगळे असे माशी लागलेले असतील किंवा ते बेशुद्ध अवस्थेत असतील, पण आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर चेतना निर्माण होते देवांमध्ये. तुमच्या देवाऱ्यातल्या मूर्त्या हसायला लागतात. उभ्या आयुष्यात तुम्ही किती गुरु निवडले असाल माहीत नाही, पण जेव्हा आमच्याशी कनेक्ट झालात देव तुमच्याशी स्वतःहून कनेक्ट होतात. हे काय रहस्य आहे हे तुम्ही स्वतः जाणून पहा. आणि आम्ही असं नाही आहे एक एंटरटेनमेंट नाही. परमार्थ हा गंभीर स्वरूपात करायचा असतो आणि प्रत्येकाला वैयक्तिक बुद्धिमत्ता आहे. परमार्थ हा याचं स्वरूप वेगळे हे आपल्याला ज्ञान अगदी अडाण्यातल्या पण घ्यायचं आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे. आपण तो शुद्ध स्वाभाविक पद्धतीने समजून घेतला पाहिजे. त्यासाठी मोठमोठे ग्रंथ वाचून, गीता वाचून, गुरुचरित्र वाचून त्याचे संदर्भ आपल्याला कळले तर ठीक, अन्यथा नुसत्या आपण पारायण करतो लोकांना सांगतो मग आमचे एवढे पारायण झाले, पण भाऊ तू त्या पारायणातनं काय मिळवलं, आतापर्यंत तुला किती ज्ञान प्राप्त झालं, तू तुझ्या आचरणामध्ये किती ज्ञान आणलं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण बघा बाह्यांतर जगामध्ये वावरत असताना परमार्थ करणं शिका. परमार्थाचा अर्थ असा आहे की परोपकार आहेच आहे, पण जीवनाचा परमार्थ स्वतः शोधणं. मनुष्य जन्म कशासाठी आहे, मला परमेश्वराने जन्माला का घातलेला आहे, माझं जीवन कशासाठी आहे, असं किड्या मोकड्यांसारखं संसार करून मरण्यासाठी का, यासाठी जन्माला घातलंय का. मग संसार प्रपंच तर 84 लक्ष योन्यांमध्ये कुत्र्याला आहे, मांजरीला आहे, पशुपक्ष्यांना आहे, जीवजंतूंना आहे, अनेक प्रकारच्या प्राण्यांना आहे, त्यांचे पण संसार असतात, देवी देवतांचे संसार असतात. मग मनुष्य जन्म कशासाठी. बघा 84 लक्ष योनीतून एवढी कठीण योनी आहे की मानव जन्म दुर्लभ आहे आणि तो तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही अज्ञानाच्या राशीतनं तो सहज संपवून टाकतात. सर्वात मोठं हा लॉस आहे आयुष्याचा. तुम्ही कितीही काही कमवलं पण परमार्थात उडी मारली नाही, जन्माला आला पाणी भरून गेला, त्याला काहीच अर्थ नाही. ज्याने गुरु केला नाही त्याचा जन्म वाया गेला. हिंदू सनातन संस्कृती ज्या अर्थी त्याचा अभ्यास नाही, दुर्दैवी आपलं ही सनातन संस्कृतीचा अभ्यास आपल्याला नाही आहे. आपला अध्यात्म म्हणजे सर्वच खेळ झालेला आहे या कलियुगामध्ये आणि आम्ही तो वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतो, कारण इथं सत्य आहे, निस्वार्थ सेवा आहे. त्याचे परिणाम आम्हाला, कारण सत्याला खूप कस लागतो आणि त्याची विशेष पाहिजे तसे परिणाम मिळत नाही. याच ठिकाणी जर समजा दुसरं काही राहिलं असतं, तमाशा राहिला असतं किंवा काय राहिलं असतं, हजारोच्या संख्येने गर्दी झाली असते आणि अशा टाळ्या टिपल्या असताना असं सगळ्यांनी काय काय नसतं केलं सांगता येत नाही. ते कलियुग आहे. परमार्थासाठी बघा किती लोकांचं या वैरागमधून किती लोक इथपर्यंत आलेत. म्हणून अध्यात्म समजून घेणं त्याला भाग्य लागतं. मोठे मोठे गुरु करण्यापेक्षा आपल्या अंतरंगातच आत्मा हाच गुरु आहे, त्याला शोधण्याचं कारण एक मार्गदर्शक तत्व जर मिळालं, तुमचा अंतरात्म्याचा प्रवास संपतो, परमेश्वराचं चटकन दर्शन होतं. त्यासाठी आपल्याला यायचं आहे. आणि बघा इथं आलं, आता तुम्ही इथपर्यंत आलात तर त्या माध्यमातून आमचं सुद्धा काही देणं असतं.
तर काही मरगळ आली असेल तर आता इथून आपण देण्याचं काम करूया, एक नवीन ऊर्जा या ठिकाणी पेरण्याचं काम करूया. आहे त्या ठिकाणी एकदम सगळ्यांनी तट बसायचंय, एकदम तट बसायचंय. थोडं 5 मिनिटाचं आपण ध्यान लावणार आहेत. त्या ध्यानातून आपल्याला भगवंताचं दर्शन करून घ्यायचंय. आणि ते दर्शन असं 2, 3, 4, 5 मिनिटाच्या ध्यानाने कधी होत नाही. पण बघा, लांबून लांबून ह्याच गोष्टीसाठी इथं लोक आलेले आहेत. अनुभव येत नाही, दर्शन होत नाहीत. इथून आनंदाने घरी परत जायचंय. इथून आनंदाने तुमचे सगळ्यांचे कामं होतील. कुठून जरी आला असेल ॲडमिनमधून सुद्धा, तर तुम्ही प्रत्येक स्टेपनं इथून फार मोठं पुण्य घेऊन जातात, फार मोठं कार्य करून घेऊन जातात. एक छोटीशी भेट ही दिव्य भेट असते. हे भेटीची तुलना कुणाशीच नाही. इथून काहीतरी घेऊन जायचं असेल, मागणं काहीच नाही. या 5 मिनिटाच्या ध्यानात भगवंताकडे काहीच मागायचं नाही. तुमचे मागचे कितीतरी जन्म आणि पुढचे जन्म ते स्वामींना माहिती आहेत. ते तुमचं मागणं त्यात काय आलं का? आमच्याकडे जो व्यक्ती काही मागत नाही त्याला आम्ही भरभरून देतो. जे काही किरकिर करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. तर ह्या माध्यमातून घ्या बरं, सगळ्यांनी बसून घ्या. आता आहे त्या ठिकाणी आपल्याला 5 मिनिटाचं ध्यान घ्यायचंय. सगळ्यात प्रथम प्रत्येकाने तट बसायचंय. ध्यान मुद्रा, ह्या मुद्रेत आपल्याला बसायचंय. एकदा स्वामींना सगळ्यांनी बघून घ्या. आमचे स्वामी महाराज, स्वामींच्या